सप्रेम रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण श्री जलाल महाराज सय्यद. आजच्या अभंगासाठी सूचना करत्या आहेत हरिभक्त परायण सौभाग्यवती योगिताताई सुवर्णकार, नांदेड. उत्तम प्रकारानं कीर्तन सेवा त्यांची महाराष्ट्रभर होत असते आणि अभ्यासक आहेत त्या लिहितात की धन्य आजी दीन संत दर्शनाचा ह्या अभंगावरती चिंतन व्हावं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या अभंगाचं आज आपण निरूपण करतो आहोत त्याचं रेकॉर्डिंग होते आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जो षष्ठी महोत्सव आहे त्या षष्ठीच्या पर्वकाळामध्ये. अभंग अत्यंत महत्त्वाचा सर्वांच्या पाठातला परिचयाचा आहे, पण तत्पूर्वी मी विनंती करू इच्छितो की ज्यांच्या नावे हा व्हिडिओ आहे किंवा इतरही सर्व भाविकांना विनंती करतो की अभंग शेअर करत चला, लिंक शेअर करत चला, जेणेकरून अनेकांना त्याचा फायदा होईल. आजचा अभंग धन्य आजिदीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिले चरण वैष्णवांचे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. छान अभंग आहे, सुंदर आहे, सर्वांच्या मुखावरती खेळणारा अभंग आहे. नाथ बाबा आपल्या जीवनामध्ये संत दर्शनाचा महिमा सांगतात की आज मला अत्यंत आनंद होतोय. आजचा दिवस धन्य आहे की ज्या दिवशी मला संत दर्शन घडलेलं आहे. संत दर्शन घडल्यानंतर माझ्या जीवनामध्ये घडलेलं परिवर्तन, झालेला लाभ अनंत जन्मीचा क्षीण गेला. क्षीण गेला, क्षीण म्हणजे थकवा. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. मनुष्य जन्माला आला की मरतो. मरेपर्यंतचा जो जीवन प्रवास आहे केवळ सुखासाठीच प्रयत्न करत असतो. ह्या सर्व प्रयत्नामध्ये तो केवळ आणि केवळ प्रवास करत असतो. ह्या प्रवासाचा येणारा त्याला क्षीण म्हणजे थकवा. हा थकवा संतांच्या दर्शनानं जातो. ह्या गोष्टीची ते ग्वाही देतात, कबुली देतात. ह्या आशयानं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या मुखरविंदातून प्रकट झालेला हा अभंग आणि ह्या अभंगातील प्रथम चरण. या जीवन प्रवासामध्ये मी खूप थकलोय, पण संतांचे दर्शन घडले. संतांच्या दर्शनातून मला तात्काळ माझा थकवा गेल्याचे जाणवले. ही माझ्या जीवनामध्ये संत दर्शनानं घडलेली उपलब्धी आहे, असं ते जाहीरपणे कबूल करताना दिसतं. संतांचे दर्शन झाल्याने माझा जो प्रवास आहे हा एकाच जन्माचा नसून तो अनेक जन्मांचा जो प्रवास आहे. जन्माजन्मांतरी मी जे जन्माला आलो, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, ह्या स्वरूपानं जे मी अनेक काळापासून जन्माला येतोय, मरतोय, पण मला माझा जो थकवा आहे तो थकवा घालवणारं कोणी भेटलं नव्हतं. आज मला संत भेटले, संतांचं दर्शन झालं आणि माझा अनंत जन्मीचा थकवा गेला, असं नाथबाबा बोलतात. आता संतांकडे मागणी काय आहे किंवा संतांच्या प्रती ईश्वराकडे मागणी काय आहे ह्या गोष्टीचा विचार करू. नाथ बाबा म्हणतात, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आलिंगन का द्यावं आणि चरण का धरावं. तर नाथ बाबा सांगतात की मला आलिंगन देण्याची आवश्यकता यासाठी भासते आहे की जर एखादी शक्ती देह परस्पर बदली करायची असेल किंवा ह्या देहीचे त्या देही जर टाकायचे असेल तर त्यासाठी स्पर्श अतिशय महत्त्वाचा आहे. संतांच्या स्पर्शानं काय घडतं, आपणासारिखे करीती तात्काळ. थोडक्यात बोलायचे जर ठरले तर कैकेयी ह्या व्यक्तिरेखेला अनेक प्रकारानं मंथरा समजावून सांगते, वारंवार समजावून सांगते की तू दासी होशील. जर तुझा पुत्र राजा झाला नाही तर तू महाराणी होणार नाहीस आणि कौशल्या माता ही तुला दासीप्रमाणे वागवेल वगैरे वगैरे अनेक प्रकारानं ती समजावून सांगते. पण कैकेयीवरती परिणाम होत नाही. याचे कारण प्रभू रामचंद्रावरती सर्वात जास्त प्रेम करणारी कैकेयी माता आहे. आता माझे ऐकत नाही आणि ती वरवर बोलते आहे की प्रभू रामचंद्रांवरती माझं विशेष प्रेम आहे. त्यावेळेस मात्र त्या मंथरेला असं वाटतंय की कदाचित माझ्या स्पर्शानं हिच्या वृत्तीमध्ये बदल झाला तर. म्हणून कैकेयीला ती सांगते की तुझ्या उदारपणाबद्दल मला अभिमान वाटतोय. तुझी सखी मैत्रीण दासी या हेतूनं मी एक अधिकारानं तुला गोड आलिंगन देऊ इच्छिते. तेवढ्या आलिंगनाचा तू स्वीकार करावा. तिने आलिंगन देता क्षणी कैकेयीच्या वृत्तीमध्ये बदल झाला आणि तिने निर्णय बदलला. हे सर्व श्रुत आहे. तशाच प्रकारानं संतांच्या सोबत संतांच्या शरीराचा स्पर्श झाला तर वृत्तीची अलटापालट होऊ शकते. हा कदाचित ध्यास, अनुभव
किंवा आसक्ती शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंतःकरणात असावी, म्हणून ते म्हणतात की मला आलिंगन द्यावे असे वाटते आहे. इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून कायम बोलला जातो की एनर्जी ट्रान्सप्लांट करण्यासाठी स्पर्श होणं अत्यंत गरजेचं आहे. तसा संतांचा स्पर्श व्हावा की जेणेकरून मला त्यांच्यासारखं जगता येईल, त्यांच्यासारखं होता येईल. असे म्हणतात की चंदनाच्या सानिध्यामध्ये बोरी सुद्धा शीतल होतात, बोरीला सुद्धा तो सुवास लागतो. चंदना ते बोरी व्यापिलेल्या वगैरे प्रमाण आपल्या सन्मुख आहेत. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की मला आलिंगन द्यावं असं वाटतं आहे. आणि दुसरी गोष्ट, कदा न सोडावे चरण त्यांचे. चरण का सोडू नये याचे कारण असे आहे की संत दर्शन घडले आणि संत दर्शनामुळे मला त्यांच्या चरणाजवळ ठाव जर मिळाला तर नित्य आलिंगनाची सेवा, नित्य आलिंगनाचा लाभ मला होईल, ही माझ्या जीवनामध्ये उपलब्धी असेल, असं नाथबाबांचं मत आहे. तिसऱ्या चरणामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिले चरण वैष्णवांचे. बरं, वैष्णवांच्या चरणानं किंवा चरण दर्शनाने या सगळ्याच उपलब्धी खरोखर प्राप्त होऊ शकतील का? तर त्रिविध तापाची झाली बोळवण, संतांचे केवळ चरण बघितले, वैष्णवांचे केवळ चरण बघितल्यामुळे, तर वैष्णवांच्या चरणाच्या प्राप्तीनंतर किंवा बघितल्यानंतर खरोखर त्रिविध तापाची बोळवण होते का? बोळवण या शब्दाचा अर्थ रवानगी, पाठवणी, हद्दपार करणे किंवा आपल्या जीवनातून त्याला बाजूला काढणे. हे त्रिविध ताप काय आहे याविषयी थोडीशी चर्चा करूया. थोडंसं सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. 3 प्रकारचे ताप आहेत, त्याला त्रिविध ताप असं म्हटलं जातं. एक आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक, या 3 तापांविषयी थोडंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण करूया. आध्यात्मिक ताप म्हणजे काय? जसे की आत्मस्वरूप जोपर्यंत शरीराच्या आतमध्ये आहे तोपर्यंत ह्या शरीराला चैतन्य आहे. शरीरामध्ये चैतन्य जरी असेल तरी ह्या शरीराच्या संबंधानं 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे, उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती झालेली आहे, लय हा 100% होणार आहे. पण स्थितीमध्ये अवस्था जगत असताना, जीवन जगत असताना ह्या शरीराला जरा व्याधी किंवा अवस्थांतर होणं, ज्याला म्हणतात, जसं नवजात शिशु, पौगंड अवस्था, तारुण्यावस्था, बाल अवस्था किंवा जरा अवस्था, वृद्धा अवस्था, ह्या ज्या अवस्था आहेत, ह्या अवस्थामध्ये जरा ही जी अवस्था आहे, थोडक्यात बोलायचं जर ठरलं तर आम्ही असा तर्क लावू शकतो की शरीराला अनेक प्रकारच्या व्याधींनी त्रस्त केलेल्या आहे. त्यामध्ये वात, पित्त, कफ यापासून निर्माण होणारे जे आजार आहेत, ह्या आजारांच्या संबंधानं शरीरामध्ये होणारे बदल, त्याला निर्माण होणाऱ्या व्याधी, आणि त्या व्याधींनी मनुष्य ज्यावेळेस त्रस्त होतो तर त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणावं. असाध्य रोगांच्या सानिध्यामध्ये जाऊन त्रस्त होणारं शरीर, त्या शरीराला होणारे अनेक प्रकारचे त्रास, त्या त्रासाला आध्यात्मिक ताप असं म्हणावं. दुसरा ताप अधिभौतिक, जगापासून होणारा त्रास जो चित्तापर्यंत पोचत असतो. मनाच्या वेदना निर्माण होत असतात. उदाहरणार्थ, कोणी काही जर बोलत असेल तर ते मनाला लागलं, आपण असं बोलत असतो की हे वाक्य त्यांच्या मुखातून नको होतं. मनुष्य चिंता करू लागतो, कारण चित्त ही चिंतनात्मक वृत्ती आहे. ती चिंता माणसाला जिवंतपणे जाळते. चिता तर मेल्यावरती जाळते, पण चिंता ही जिवंतपणे जाळत असते. आधी भौतिक तापामध्ये चित्ताला जगापासून होणारा त्रास, ह्या त्रासाला आम्ही आधिभौतिक त्रास असं म्हणूया. त्याच्या व्याख्या शास्त्रकर्त्यांनी, अभ्यासकांनी, विद्वानांनी, विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मांडल्या असतील, पण मी थोडी सोपी करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आधिदैविक त्रास हा निसर्गापासून होत असतो, या सृष्टीपासून होत असतो. सृष्टीपासून होणारा त्रास म्हणजे काय? जसे की महाराष्ट्रातल्या आमच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये द्राक्ष बागायतदार शेतकरी आहेत. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना सर्वात मोठा त्रास असतो तो वातावरणाचा, की जेव्हा दाट धुके असेल, वातावरणामध्ये बदल होईल, अवकाळी पाऊस असेल आणि गारपीट वगैरे असले जे प्रकार होतात, यातून शेतीचं नुकसान होतं. या शेतीच्या नुकसानातून माणसाला जी काही त्रास, जी काही वेदना होते, त्याला अधिदैविक त्रास असं म्हटलं जातं, जे निसर्गाच्या हातामध्ये आहे. निसर्ग केव्हा कशा प्रकारचं वातावरण निर्माण करू शकेल. थोडक्यात मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या सृष्टीला आपण जतन करायला हवं.
मिळणारा जो ऑक्सिजन नावाचा वायू आहे, जो आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याच संबंधानं एक वाक्य बोलत असतात श्रीमद भगवद्गीतेमध्ये, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राण अपान समायुक्तम पचाम्यन्नम चतुर्विधम. या 5 तत्वाच्या शरीराला चालवणारी जी प्राण आणि आपान नावाची शक्ती आहे, ही शक्ती म्हणजे मी. पैकी आपान वायू हा मानवनिर्मित होऊ शकतो, शरीरामध्ये गेल्यानंतर तो परिवर्तित होऊ शकतो, पण प्राण नावाचा जो वायू आहे, ज्याला ऑक्सिजन असं म्हणतात, हा ऑक्सिजन भगवान परमात्म्याचा अंश किंबहुना भगवान परमात्मा स्वतः आहेत. मग जर भगवान परमात्मा स्वतः निसर्गातील प्राणवायू स्वरूपानं असतील तर त्या प्राणाचं जतन आम्ही केलं पाहिजे, त्या प्राणवायूचं जतन केलं पाहिजे. प्राणवायूला जतन करण्यासाठी झाडे लावली पाहिजे, झाडे जगवली पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा हा एक वैधानिक इशारा, वैधानिक विनंती मी सर्वांच्या चरणावरती करतो आहे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. मला त्यांची संगत घडावी आणि ही संगत घडत असताना जितसंग 4 प्रकारचे मुद्दे आहेत, केव्हा तरी त्यावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पण जितश्वास, जितासन, जितेंद्रिय आणि जितसंग, या जितसंग संतांचा संग जिंकणं हे माझ्या जीवनामध्ये घडावं अशी माझी अपेक्षा आहे. न व्हावा वियोग जन्मोजन्मी. मला ह्या संतांचा वियोग जन्मोजन्मी होऊ नये, म्हणजे ह्याच जन्मात नाही तर पुढच्या अनेक जन्मामध्ये मला संतांचं सानिध्य लाभावं अशी आशा व्यक्त करतात शांतीब्रह्म एकनाथ महाराज. आज ज्यांचा षष्ठी उत्सव आहे, षष्ठी उत्सवानिमित्तानं ही सेवा मी त्यांच्या चरणावरती समर्पित करण्याचा विचार करतो आहे. विचार काय, मी त्यांना समर्पितच करतो आहे. आजच्या अभंगासाठी सूचनाकर्त्या हरिभक्तपरायण सौभाग्यवती योगिताताई सुवर्णकार नांदेड यांना धन्यवाद की त्यांनी हा अभंग सुचवला. या अगोदरही दुसरा अभंग होता, पण त्या अभंगावरती चिंतन करणं शक्य नव्हतं, कारण अभंग खूप मोठा होता आणि आपल्याकडे वेळेचं बंधन असल्या कारणानं जास्त मी काही बोलू शकलो नाही. आज या अभंगावरती बोललो. तुम्हा सर्वांच्या बरोबर संवाद झाला. धन्यवाद सर्वांचे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या सूचना कमेंटद्वारे कळवा. जय जय रामकृष्ण हरी.